पंढरपूर तालुक्यातील तावशीगावचे सुपुत्र नितीन काळे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे। या समितीच्या माध्यमातून रुग्णांची किंवा सर्वसामान्य माणसांची कशी सेवा केली जाते या संदर्भात ते आपणाशी बोलणार आहेत। काळे साहेब, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुमच्या आता नुकतीच जिल्हा रुग्ण कल्याण समितीपदी जिल्ह्याच्या वाढीवर निवड झालेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून कशी जनतेची सेवा केली जाते किंवा त्या संदर्भात कसं काय नियोजन असतं याबद्दल जरा थोडं सांगितलं तर बरं होईल। नमस्कार। कालच माझी सोलापूर जिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीचे पत्र मला काल प्राप्त झाले। राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माझे दैवत आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार राज्याचे आरोग्यमंत्री कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री आदरणीय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार माझी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने काल जिल्हा चिकित्सालय चिकित्सक डॉक्टर वर्षाताई डोईफोडे मॅडम यांनी माझी काल निवड केली। ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। मी गेले अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रात देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे। अनेक रुग्णांना मदत करणे हे माझे मी कर्तव्य म्हणणार नाही तर ही माझी जबाबदारी आहे। आणि अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे उपलब्ध करून देणे, महात्मा फुले जन आरोग्यातून पैसे उपलब्ध करून देणे, रुग्णांच्या अनेक अडीअडचणी संदर्भात मी गेले अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। एक रुग्णांना आशा असते की आपल्याला या व्यक्तीकडून मदत होईल आणि त्या आशेने ती लोक मला काम सांगतात। मी प्रामाणिकपणे त्या लोकांना मदत करतो। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाघमारे साहेब आवाहन करतो की या सोलापूर जिल्ह्यातील कुठल्याही रुग्णांना जर काही अडचण आली, पुन्हा पेशंट असतील, ऑपरेशन असतील, सगळ्या सोयी सुविधा आपल्या जिल्हा रुग्णालय सोलापूरमध्ये होतात। अतिशय सुसज्ज हॉस्पिटल आपल्या सोलापूरमध्ये उभारण्यात आलेला आहे। त्याचा कार्यभार हा पारदर्शकपणे चालतो। तिथले डॉक्टर, तिथले सर्व सर्जन चांगल्या प्रकारे काम करतात, रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा सुविधा उपलब्ध करून देतात। त्यामुळे तिथे गेलेला रुग्ण हा 100% बरा होतो। चांगल्या आशेनं बाहेर पडतो तो आणि त्याला एक प्रकारची खूप मोठी तिथे मदत होते। परंतु काही कारणास्तव एखाद्या रुग्णांना मदत नाही झाली तर तात्काळ त्या रुग्णांनी माझ्याशी संपर्क साधला पाहिजे। मला सांगितलं पाहिजे, बाबा आम्हाला इथं अडचण आहे, या गोष्टीमध्ये अडचण आहे, त्या आपण अडचण दूर करू। रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून मी सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ काम करेल। तर या अगोदर आपल्या समाजसेवेच्या कामाबद्दल काय थोडी सांगाल? मी गेल्या 5 ते 7 वर्षापासून पूर्ण वेळ सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होतो। मी अनेक राजकीय पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं। सध्या मी शिवसेना शिंदे गटामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख ग्राहक संरक्षण कक्षाची माझ्यावर जबाबदारी आहे। ही जबाबदारी असताना आदरणीय राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावर अजून एक जबाबदारी टाकलेली आहे। या जबाबदारीला, या विश्वासात मी पात्र ठरेल आणि जे माझ्याबद्दल रुग्णांची, जे माझ्याबद्दल या सोलापूर जिल्ह्यातील लोकांची, जनतेची जे माझ्याकडून भावना असेल, जे माझ्याकडून काम करून त्यांना घेता येईल, पूर्ण वेळ मी माझ्या जनतेसाठी देईल आणि माझा उपयोग माझ्या जनतेला, माझ्या सर्वसामान्य व्यक्तींना, सर्वसामान्य लोकांना कसा झाला पाहिजे यासाठी मी त्यांना पूर्ण वेळ सहकार्य करेल। सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता यांना जर दवाखान्यातील किंवा आरोग्याच्या संबंधात काय अडचण आली तर त्याच तुमचा संपर्क साधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आमच्या चॅनलवर दिला तर बरोबर। सोलापूर जिल्ह्यातील कुठल्याही रुग्णांना कधीही अडचण आली, कुठल्याही प्रकारची अडचण आली, उपजिल्हा रुग्णालय असतील, सोलापूर जिल्हा रुग्णालय असतील, काही अडचण तुम्हाला येऊ द्या, मला कधीही निम्या रात्रीचा जरी फोन केला तरी मी त्या फोनला प्रतिसाद देईल। माझा संपर्क क्रमांक आहे
9130257429 या नंबरवरती कधीही कॉल करा. तुमच्या सर्व अडचणींचं निरासन केले जाईल. तुम्हाला पूर्ण मदत माझ्याकडून होईल. ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व मी अडचणी दूर करेन. ही झालं शासकीय दवाखान्याबद्दल किंवा सरकारी रुग्णाबद्दल. तर तुमच्या ह्या सदस्य पदाचा खाजगी दवाखाने जे असतात त्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांबद्दल काय फायदा होतो का? मी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच माझ्या डॉक्टर बंधूंना सांगू इच्छितो, रुग्णांची हेळसांड करू नका, रुग्णांना त्रास देऊ नका. एखादा गरीब कुटुंबातील रुग्ण असेल तर त्याला मदत करावी. त्यांना मदतीपासून तो वंचित राहू नये. शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी असेल, महात्मा फुले जन आरोग्य योजना असतील, अनेक योजना या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या सरकारच्या माध्यमातून सध्या खूप योजना चालू आहेत. त्या योजनेचा लाभ रुग्णांनी घेतला पाहिजे. आणि मी माझ्या डॉक्टर बंधूंना सांगतो की सर्वोत्तरी मदत आपल्या रुग्णांना केली पाहिजे. कुठलाही रुग्ण कोणत्याही कारणास्तव वंचित राहता कामा नये. एखाद्याची परिस्थिती नसेल तर त्याला देखील आपण संवेदनशीलता दाखवून त्या रुग्णाला मदत केली पाहिजे, असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आणि मी आपणास सांगतो की खाजगी रुग्णालयामध्ये देखील मला अनेक फोन येतात, अनेक लोक संपर्क साधतात. नितीनजी एवढं अशी आम्हाला इथं अडचण आहे, बिलासंदर्भात अडचणी असतील, काही डॉक्युमेंटली अडचणी असतात, योजनेमध्ये पेशंट बसतोय पण एखादं डॉक्युमेंट तिथं अपुरं एखादं डॉक्युमेंट नसेल तर तो पेशंट तिथून वंचित राहू शकतोय. तर अशा देखील पेशंटनं मला संपर्क जरी साधला तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला पूर्ण मदत खाजगी रुग्णालयात देखील करू शकेल. आला तर मी त्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.